नमस्कार मित्रांनो, आज आपण कृषी प्रदर्शन कळस 2025 मध्ये आलेलो आहोत। तर इथं जर्सी मधल्या ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये ज्या काही कालोडी विनिंग मध्ये आल्या त्यांची आपण थोडीशी मुलाखत इथे घेतोय। तर आज आपण या कालोडीच्या मालकांचा थोडासा परिचय आपल्याशी जाणून घेऊ। सर नमस्ते। तुम्ही आमच्या उत्पादकांना तुमचा थोडासा परिचय करून दिला तर बरं होईल। नमस्ते, मी रवींद्र शिवाजी आसरे, कंपोस्ट राजापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। सर ही जी कालवड आहे ती कोणत्या वळूची आहे? ही आता ABSच्या टायसन या बोलची कालवड। तुम्ही कालवड जरी जर्सी असेल तर मोस्ट ऑफ तुमच्याकडे जरा HF जनावरांकडे हा झुकणारा कल आहे, तर तुम्ही हे जर्सी मध्ये का वळाले? कारण मी सर आता गेल्या 6 ते 7 वर्षापासून HF मध्ये काम करतोय, पण मला आता जेव्हापासून या कालवडीचं मी संगोपन करतो तर मला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मेडिसिन किंवा म्हणजे दवाखान्याचा खर्च येत नाही। नक्कीच, म्हणजे आजचे उत्पादक हे नुसतं प्रोडक्शन वाढवण्याकडे नाही तर बाबा कमी दुधामध्ये मला गुणवत्ता कशी भेटेल, आणि ती गुणवत्ता भेटत असताना की आजही मित्रांनो HF आणि जर्सी हा लोकांना फरक कळत नाही। पण जर बघितलं या कालवडीमध्ये तर हे मजल बघा, नंतर कानाच्या भोवती पूर्ण काळे बोरपणा आहे, नंतर जर खुरांमध्ये जर आपण बघितलं तर हा पूर्णपणे ब्लॅकिश कलरचा कलर प्रॉमिनंट आहे। हा आपल्या HF मध्ये जर बघितलं तर हा पांढऱ्या कलरचा कलर असतो, पण इथं जर प्रॉमिनंटली बघितलं तर हा काळ्या कलरचा कलर आहे। कलर कोड बघा एकदम रेडिश कलर मध्ये आहे। त्याच्या डोक्यावरती जर बघितलं तर हा HF मध्ये जेवढा निमुळतेपणा असतो तो निमुळतेपणा जर्सी मध्ये नाहीये। हिला डिवलॅप अजिबात नाहीये मित्रांनो, म्हणजे डिवलॅप नसल्यामुळं, पोळी नसल्यामुळं हे ब्रीड फर्स्ट जनरेशनचं साहेबांकडे आहे। तर येणाऱ्या भविष्यातल्या काळात सर अजूनही पुढं याच्यावरती पशुप्रजनन करत असताना